दादा, शरद पवारांनी आज वक्तव्य केलंय, त्यामध्ये त्यांनी सुनील शेळकेंवरती टीका केली. कसं पाहताय? सुनील शेळकेंवर ते बोललेत फक्त नाही तर एका वृत्तीबद्दल ते बोललेले आहेत. पुणे शहर घ्या, बारामती घ्या, मावळ घ्या, इतरही बऱ्याच ठिकाणी, आंबेगाव घ्या, सगळीकडेच तिथं असणारे नेते, आमदार, हे तिथे असणारे जे कार्यकर्ते जे साहेबांच्या बाजूली, पुरोगामी विचाराच्या बाजूली, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबाजूली बोलतात, त्यांच्यावर दमदाटी केली जाते. काही लोकांना नोकरीवरनं काढलं जातं आणि ती जी वृत्ती आहे ती योग्य नाही लोकशाहीमध्ये. आणि त्या हेतूतूनच पवार साहेबांनी तिथं लोकांच्या बाजूली आणि खास करून सामान्य कार्यकर्त्यांच्या बाजूली जे अहंकारी नेते आहेत त्यांना एक धमकी दिली, असं काय बोलायला हरकत नाही. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्यांच्या मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये जेव्हा मोठ्या मोठ्या गुंडांना भेटतात, गुंड फोटो काढतात, हसताना फोटो काढले जातात, रील केले जातात. कुठल्याही मंत्र्याकडे जायच्या आधी पोलिसची एक यंत्रणा असते. कोण कोण आहे, कोण कुठल्या बॅकग्राऊंडचा, याचा एक अभ्यास केला जातो. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा अशा गुंडांना जेव्हा जवळ केलं जातं, फोटो बाहेर घेतले जातात, बाहेर पाठवले जातात, त्याच्यावरनं एक संदेश नेते काय देत आहेत की गुंडागर्दीला आम्हाला पाठिंबा, आमचा पाठिंबा आहे आणि लोकसभा विधानसभेला आम्ही गुंडांचा वापर करू. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काही आमदारांना एक अहंकार येत असावा. राहिला प्रश्न सुनील शेळकेंचा, ज्या भूमीतून ते येतात ती एक स्वाभिमानी भूमी आहे, पवित्र भूमी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं लोकप्रतिनिधित्व करत असताना एवढा अहंकार तुमच्यामध्ये येतो की तुम्ही एका मोठ्या नेत्यावर, एका अनुभवी नेत्यांवर तिथं एवढा खालच्या लेवलला जाऊन बोलता. तिथली स्वाभिमानी लोक हे काय सहन करणार नाहीत. पण कसं आहे की तिथली परिस्थिती, राजकीय परिस्थितीचा अभ्यास करता की जे बाळा भेगडे आहेत त्यांना तिकीट मिळणार नाही भाजपकडनं, अशी एक चर्चा तिथं असल्यामुळे सुनील शेळकेंना ती माहिती असावी. सुनील शेळकेंचे जे दुसरे विरोधक होते त्यांचं मर्डर तिथं झालेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमचा कुणीच विरोधक नाही, या जेव्हा परिस्थिती येते तेव्हा अहंकार वाढतो. आणि तोच अहंकार त्यांच्या बोलण्यावरनं आज तिथं जाणवला. त्याच्याचबरोबर काही आमदार असे जे अजितदादांच्या पार्टीतले 12 ते 13 जे म्हणतायत की आपण बीजेपीच्या तिकिटावर तिथं लढू विधानसभा, आणि काही आमदार असे की ते भाजप आणि त्यांची ज्या पद्धतीची वागणूक दादांना पार्टीला देत आहेत, जिथं 15 खासदारकी मिळायला पाहिजे होतं तिथं 3 मिळत आहेत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघून आजच लोकसभेला एवढं दाबलं जाईल तर विधानसभेला तर आपल्याला मोजणारच नाहीत. 22-23 आमदार आहेत जे परत साहेबांकडे यायला इच्छुक आहेत. त्यामुळे हे जे सुनील शेळके आहेत ते भाजपमध्ये होते पूर्वी, साहेबांबरोबर आले, दादांबरोबर आता गेलेत. म्हणजे भाजपची प्रवृत्ती आणि अहंकार त्याच्यामध्ये आता दिसायला लागलेला आहे. त्यामुळे ते त्या 12च्या यादीत आहेत ज्यांना भाजपच्या तिकिटावर लढायचंय. म्हणून तिथं कोणालाच ते घाबरत नाही, कोणाला ते गृहीत धरत नाहीत. साहेबांच्या बद्दलच एवढ्या लेवलला बोलत असतील तर सामान्य लोकांबद्दल ते काय बोलणार. बारामतीमध्ये पण अशाच पद्धतीच्या तक्रारी येत आहेत, दमबाजी किंवा कार्यक्रमांना लोकांना जाऊ नका अशा स्वरूपाच्या आहे ना. बारामतीमध्ये काही असे लोकल नेते आहेत ज्यांना सामान्य लोक मलिदा गँग म्हणतात. मलिदा गँग का म्हणतात हे मला सांगता येणार नाही, पण तिथे असणाऱ्या लोकांना ते धमकवतात. मग काही लोकांना नोकरीवरनं काढतात आणि हे झालंय, त्याचे पुरावे आहेत. मग असं जर तिथं केलं जात असेल तर मग कुठंतरी तुम्ही येत्या काळामध्ये बूथ ताब्यात घेऊ शकता, तुम्ही पोलिसांचा वापर करू शकता, गुंडांचा वापर करू शकता. आणि ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलंय फक्त ते आज साहेबांबरोबर आहेत, पुरोगामी विचाराबरोबर, म्हणून तुम्ही त्यांना धमकावला. 10 वर्षापूर्वी तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जी मदत केली असेल ती तुम्ही त्यांना बोलून दाखवता. आणि मदत करताना काय तुम्ही कुठल्या हेतूतून केली होती, असं केलं होतं का की नाही मतदान झालंच पाहिजे. मग हे न असता आता बरेच जे का मलिदा गँगवाले जे खालचे छोटे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते कुठंतरी धमकावतायत. पण शेवटी कितीही धमकावलं तरी महाराष्ट्राचे लोक स्वाभिमानी आहेत. ते उत्तर जेव्हा द्यायचं असेल ते योग्य पद्धतीने देतात. अजित पवारांचा त्यांना पाठिंबा आहे. माझं एकच मत आहे की जेव्हा नेते गुंडांबरोबर फोटो काढतात, ते रील प्रसिद्ध होते, ते गुंड पुण्यातले असताना पालकमंत्र्यांचं नाही तर तिथं असणाऱ्या सीपींचं ऐकत नाहीत, वातावरण कलुषित करतात. मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ही स्टाईल दादांची नव्हती. दादा कधी गुंडांना जवळ करत नव्हते. पण आज
हे गुंड ज्यांनी मर्डर केले अशांना जर ते जवळ करत असतील ना तर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या कारवाई आहेत त्यांच्या नातेवाईकांना ते जवळ करतात आणि मग त्याचा वापर हे गुंड तर त्या जसं पुणे शहरामध्ये जसं माझ्या मतदारसंघामध्ये ते जर करत असतील तर मग दादा बदललेत असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल.